रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणा पुढे स्वतःला विसरू नका या संदर्भामध्ये आजचा हा भाग आहे. असंभावना आणि विपरीत भावना माणसाला कशा निर्माण होतात आणि त्यामुळे माणसाचं किती नुकसान होतं, दुःख होतं, व्यवहारामध्ये अडथळे निर्माण होतात, पुढे वाट सरकत नाही, आपली प्रगती होत नाही. म्हणून असंभावना आणि विपरीत भावना या दुःखाला कारण आहेत, अशा अर्थाचा आजचा हा आपला भाग आहे. जरा मनाचे कान करून आपण ऐकत असाल याच्यावर माझा विश्वास आहे. 10 जण खेड्यागावचे मित्र शहरामध्ये मोलमजुरीसाठी चाललेले होते. जाता 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 पावसाळ्याचे दिवस होते. पाऊस पडला होता, वर नदीला पूर आला होता. तर पलीकडे जायचं कसं? आणि मग ते विचारात पडले की अरे आता पलीकडे जायचं म्हणजे अवघडच काय. म्हणजे अवघड काय? एक म्हणला अरे आपण खेडेगावची माणसं, आपल्याला नदीमध्ये पोहता येतं की? आपण पोहायचं काय विसरलो का काय? पाण्यात पडलं की पोहता येतं, जातेवर बसलं की गाणं आठवतं. पण पोहून जाऊ म्हणले पलीकडे. अरे हा म्हणले, पोहून एवढ्या पाण्यात आपण पोहून जाऊ शकतो. झालं, त्यांनी आपले कपडे काढले, मुंडाशाला डोक्यावर बांधले, कारण डोकं वर असतं पोहताना, कपडे कोरडे राहिले पाहिजे ना. धडाधड उड्या टाकल्या, पोहून पलीकडे गेले. पलीकडे गेल्यानंतर कपडे त्यांनी बदलले, घातले कपडे. आणि एकाला शंका आली. म्हणाले का रे, आपण अलीकडे सगळे पोहून आलो का 10चे 10 लोक? मग म्हणले अरे आलो का म्हणजे मोजून बघा ना. तो एकाने त्या सगळ्यांना मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे एक जण नाही आहे म्हणले, बुडाला, गेला, मेला. अशी एकदम सगळ्यांची भावना झाली. आपण 9च आहेत आणि एक जण म्हणले नाही आपल्यात, म्हणजे तो वाहून गेला, अशी भावना झाली. याला म्हणतात असंभावना. म्हणजे संभाव्य आहे का? नाही. वाहून गेला आहे का? नाही. मेला आहे का? नाही. मग तशा प्रकारची भावना या 10 जणांची झाली की एक आपल्यात नाही आहे. आणि मग रडायला लागले ते. अरे आपला चांगला मित्र होता, सन्मित्र होता, असं झालं तसं झालं. आता हे रडायला ही विपरीत भावना आहे. म्हणजे जे नाही झालं त्याच्याविषयी तशी असंभावनेने रडणं ही याची विपरीत भावना आहे. आणि मग रडत असताना त्याच किनाऱ्यावर राहणारा एक जवळचा माणूस होता, त्या बाजूला फिरत आला होता. पाहतोय ते हे रडत आहेत. त्याला वाटलं हे यांना काय झालं आहे. मग तो जवळ आला. म्हणले काय रे, काय झालं? म्हणले साहेब आम्ही 10 जण होतो, पोहून अलीकडे आलो. आम्ही या शहराकडे काम पाहण्यासाठी चाललेलो आहोत, पण आमच्यातला एक म्हणले पुरात वाहून गेला आणि फार वाईट झालं. तर त्याने ते पाहिलं, असं जरा मनातले मनात मोजून बघितलं. अरे हे तर 10 जण आहेत म्हणाले, एक कसं काय वाहून गेला? काहीतरी यांचं चुकतं आहे गणित. गणित चुकलं नाही पाहिजे, जीवनाचं गणित. आकडेवारीतलं गणित नाही सांगत. आकडे खूप चुकतात, मागे पुढे होतात. तेव्हा गणिताच्या रीती भीती जाऊ देत. त्या व्यवहारातलं गणित नाही चुकलं पाहिजे, जीवनाला जे आवश्यक असणारं. त्याने ते मनातले मनात मोजलं. तर म्हणले 10 जण आहेत. तर म्हणले ह्यांचं काय होतं आहे? तर त्याने त्या 10 जणांना सांगितलं. म्हणले अरे रडू नका, रडू नका म्हणले. आहे म्हणले दावा, रडू नका. आहे म्हणले. त्यांना विश्वास आला. अरे म्हणले बरं झालं. कुठं येतो? कुठं काय झाडाझुडपात लागला काय, किनाऱ्याला लागला काय पोहून? म्हणले आहे, तुम्हाला सांगतोय ना मी. त्यांना आश्वासन दिलं, म्हणजे आश्वासित केलं, म्हणजे आश्वासन दिलं. आहे म्हणाले म्हणजे असती, म्हणजे आहे, म्हणजे त्यांना विश्वास निर्माण झाला. आहे, घाबरू नका असं म्हणणं, अभयदान देणं, हे सुद्धा एक प्रकारचं दान आहे. काही माणसं भडकून देणारे खूप आहेत, पण आहे तुझ्याजवळच आहे. परी तो जागा चुकलासी, मोजण्या चुकलासी, तुझा आहे तुझं पाशी, आणि जागा चुकलासी, असं त्यांची गती झाली होती. तेव्हा याने सांगितलं घाबरू नका, रडू नका, आहे. हे शांत झाले. कुठं आहे म्हणजे दाखव. त्याच्या हातामध्ये काठी होती. तो म्हणला तुम्हाला विशिष्ट पद्धतीनेच दाखवावं लागेल, कारण तुमचा
असंभावना आणि विपरीत भावना झालेली तुमची. त्याने एकाला फटका मारला, म्हणले 1 हो इकडे, 2 3 4 5 6 7 8 9 10 फटाक्षरी काठी मारली आहे. तोच 10वा आहेस. दशमो तोमसी, 10वा तूच आहेस. अरे तद्ब्रह्म तोमसी, हेच तर तत्त्वज्ञान सांगतं, हाच तर वेदांत सांगतो, हेच तर ब्रह्मज्ञान सांगते की 10वा तूच आहेस, ब्रह्म तूच आहेस. 6 तोमसी सोहम, 6 अहम, 6 ईश्वर अहम अस्मी, तर तोमसी तोच 10वा आहेस. आणि त्याला फटका लागून 10वा सांगितलं. त्यांच्या लक्षात आलं, अरे म्हणाले आपलं गणित चुकत होतं रे, आपण आपल्याला स्वतःला सोडून मोजित होतो. आणि हेच काही लोकांचं गणित चुकतं, स्वतःला सोडून सगळं करतात. शिवाजी महाराज सगळ्या घरोघर जन्माला यावेत असं म्हणतात, पण आपलं घर सोडून जन्माला यावं दुसरीकडे. स्वतःला जे धरत नाहीत माणसं, दुसऱ्याला ज्ञान शिकवतात, पण स्वतः तसं आहे का हे विसरून जायचं. म्हणून ती एक म्हण तयार झाली, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. उपदेश करणं लोकांना फार आवडतं, पण त्यातलं काही 5-10% तरी आपण करतो का, करणं आवश्यक आहे का, शक्य आहे का, योग्य आहे का, हे आपण तपासून पाहत नाही, आत्मनिरीक्षण करत नाही. दुसऱ्याचं परीक्षण करण्यामध्ये आपण माहीर आहोत. सांगायचा मुद्दा, त्या 10व्यांचा जेव्हा मेळ लागला, आनंद वाटला त्यांना, त्या माणसाला थँक्यू केलं आणि हे 10 जण निघून गेले. जेव्हा त्या शहरामध्ये गेले, एका कारखान्यामध्ये मॅनेजरला जाऊन भेटले. म्हणले आम्ही अमुक अमुक खेडेगावचे आहोत, कामाची गरज आहे, खेड्यागावात आमचं पीक वगैरे पिकत नाही, पिकाला भाव मिळत नाही, आणि म्हणून आम्हाला जरा काम असलं कारखान्यात तर बरं होईल. त्याने उक्तच अंगावरचं काम दिलं. म्हणले हे तुम्ही 10 जण आहेत ना? म्हणले हो. मग एवढं काम करायचं, एवढे पैसे, ते तुम्ही तुमचे कामाची विभागणी करा, कसं करायचं ते. त्याने काम दिलं आणि काम दिल्यानंतर मग त्यांनी काय केलं की त्या एवढं काम करायचं, म्हणजे 10 वाटण्या केल्या, अशा 10 भाग केले त्याचे. आणि हा तुझा, हा तुझा, हा तुझा, हा तुझा, हा तुझा, हा तुझा, आणि एक मग शिल्लकच राहायला लागला. अरे म्हणलं इथं पण आपलं गणित काहीतरी चुकतंय, बाव चाळले तिथं पण ते. मॅनेजरने पाहिलं की अरे बराच वेळ विचार करताय, संभ्रमित झालेले आहेत, काय भानगड आहे. मॅनेजर म्हणले काय रे, काय झालं? काय ना म्हणले साहेब, आम्ही 10 वाटे केलेत, पण एक वाटा शिल्लकच राहतोय, म्हणजे एक भाग जो आहे तर तो शिल्लक राहतोय, काहीतरी गणित काही. तर त्याने पाहिलं की हां. तो म्हणला अरे वेड्या, हे 9 जणांचे झाले, पण तो स्वतःचा भाग जो आहे तो त्याच्यात का धरत नाहीस? हा तुझा आहे 10वा. अरे खरंच की, म्हणजे माणसं स्वतःचं कर्तव्य विसरतात, नेतृत्व करतात पण कर्तृत्व नको आहे. पुढारीपणा आम्हाला पाहिजे, पण त्यातलं काही गमक आहे का, तेवढं श्रम आहेत का, बौद्धिक शारीरिक श्रम केलेत का, ते नका सांगू आम्हाला. अशा प्रकारचा तो प्रकार झाला. आणि मग त्या मॅनेजरने त्यांना समजून सांगितलं, हा 10वा तू आहेस, तुझा वाटा आहे हा, तो स्वतःपासून सुरुवात करत जा. केला असतंच तर बरोबर 10 वाटे झाले होते, तुम्ही केलं आहे बरोबर, गणित चुकलं आहे तुमचं. हो का म्हणाले, खरंच की, अरे आपलं इथं पण गणित चुकलं म्हणाले. आणि मग लागले ते कामाला, ते काम सुरू झालं. होतंय काय की माणसं स्वतःला विसरतात, संभ्रमित होतात, असंभावना निर्माण होते आणि विपरीत भावना निर्माण होते, आणि म्हणून व्यवहारातले परमार्थातले सगळे गणित बिघडून जातात. असाच एक मनुष्य, जुनी गोष्ट आहे, तांब्या घेतला आणि प्रातर्विधीसाठी सकाळी गावाच्या बाहेर गेला, आणि गेल्यानंतर प्रातर्विधी करून परत येत असताना पावसाळ्याचे दिवस होते आणि चिखल झाला होता, घसरला आणि तिथंच पसरला, तांब्या तिथंच विसरला आणि घरी आला. घरच्यांनी विचारलं अरे तांब्या कुठं आहे? तांब्या म्हणलं विसरला. कुठं? जिथं घसरलो, जिथे पसरलो ना तिथे विसरला. तांब्या तिथं विसरला. कुठं घसरला होता? जिथं तांब्या विसरला तिथे घसरलो होतो. घसरला कुठे होता? जिथं तांब्या विसरला तिथे घसरलो होतो. म्हणजे हे अशा प्रकारचं विसरणं
आणि अशा प्रकारचं पसरणं हे किती असंगत आहे, किती वैषम्य आहे याच्यामध्ये. तेव्हा तात्पर्य अर्थ असा आहे की विसरू नका, स्वतःला विसरू नका. असंभावना आणि विपरीत भावना या गेल्या पाहिजे माणसाच्या, आणि त्या ज्ञानाशिवाय जात नाहीत. आणि पूर्वग्रह दुश्चित्त बुद्धी ही पण माणसाची गेली पाहिजे. त्यांच्या ठिकाणी ज्या काही ह्या विपरीत भावना, असंभावना, दुर्भावना आहेत ना, त्या घालवण्यासाठी आपण सज्जनांनी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. आणि तोच आपला हेतू आहे. इतके श्रम घेऊन व्हिडिओ करण्याचे, तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा हेतू काय, की या सगळ्या गोष्टी आपल्या कळल्या तर आपल्याला आपल्या व्यवहारातले, परमार्थातले रस्ते जरा स्वच्छ होतील आणि पुढे सरकू शकू आपण, असा हा भावार्थ आहे. संतांच्या वचनामधून आपण त्याचा समारोप करूया. ऐका संत काय म्हणतात ते. विसरला तया थोर झाली हानी, विसरला तया. संत म्हणतात, जो स्वतःला विसरला, व्यवहारातल्या काही गोष्टी विसरला, परमार्थातल्या काही विसरला, तर त्याला मोठी हानी होते. थोर झाली हानी, हानी विसरला तया. थोर हानी म्हणजे कोणती झाली? पुढे सांगतात, पचतेल खाणे 84च्या. असा जो विसरला, स्वतःला विसरला, देवाला विसरला, देशाला विसरला, धर्माला विसरला, त्याची मोठी हानी झाली. तो पुढच्या जन्मामध्ये 184 योनीमध्ये जाणार. पचतेल खाणे 84च्या, विसरला तया. थोर झाली हानी, हानी विसरला तया. विसरू नका स्वतःला, दुसऱ्याला, कर्तव्याला विसरू नका. या सगळ्या जर आपण व्यवस्थित गोष्टी समजून घेतल्या आणि केल्या तर आपला जीवनाचा मार्ग सरळ, सुकर होईल, आनंदमय आणि मंगलमय होईल. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण.